गेल्या महिन्यात राज्यसभा आणि आत्ताच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत आपल्याला द्वंद्व पाहायला मिळालं. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी दोन्ही निवडणुकीत वाद उफाळून आला होता. आता विधान परिषदेची जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला गेली आहे. या जागेच्या आडून काँग्रेसने एक मोठा डाव टाकलाय आणि याच डावामुळं संजय राऊत हे भविष्यात राज्यसभेत जाऊ शकणार नाहीत. हा डाव आहे तरी काय, तेच या व्हिडिओतनं आपण पाहूयात. महाविकास आघाडीचे सध्या विधानसभेतील संख्याबळ 46 एवढं आहे. त्यात ठाकरे सेनेकडनं सर्वाधिक 20 आमदार आहेत, तर काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. त्यामुळे विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडनं एखादा उमेदवार निवडून जातो. त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये वाद उफाळून येतो हे गेल्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं होतं. गेल्याच महिन्यात राज्यसभा निवडणूक झाली. त्यात महाराष्ट्रातून 7 जण राज्यसभेवर पाठवायचे होते. यातील एक जागा महाविकास आघाडीला मिळाली होती. त्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये चांगलाच वाद रंगला. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहिली होती. संजय राऊतांनी शरद पवार हेच राज्यसभेवर हवे आहेत असे सांगून पाठिंबा दर्शवला. त्याला काँग्रेसने विरोध दर्शवला होता. विरोधाचं कारण होतं शरद पवार व भाजपची जवळीक. हा वाद त्यानंतर पुढे दिल्लीत गेला. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शरद पवार राज्यसभेवर गेले. विधान परिषदेतनं आडून शब्द घेतला. विधानसभा सदस्यातून महाविकास आघाडी केवळ एक जण विधान परिषदेत पाठवू शकणार होती. ही जागा ठाकरे सेनेला सोडण्याचा निर्णय झाला. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस हे उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही होती. काँग्रेसनेही उद्धव ठाकरे हे जर विधान परिषदेवर जाणार असेल तर त्यांना आमचा पाठिंबा, अन्यथा काँग्रेस उमेदवार देईल असं त्यांनी जाहीर केलं. पण झालं उलटच. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलं. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट उमेदवार देणार असल्याचं जाहीरच करून टाकलं. त्यामुळे शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत खळबळ उडाली. दरम्यान शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अनिल परब, ठाकरेंचे खास मिलिंद नार्वेकर यांची आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात मोठी चर्चा झाली. विधान परिषद सोडल्यानंतर आता आगामी राज्यसभेची जागा काँग्रेसने मागितल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी व ठाकरे सेनेच्या नेत्यांनी या जागेसाठी शब्द दिलाय अशी माहिती देखील समोर येत आहे. संजय राऊतांचा पत्ता कट होणार. आता थोडं मागचं गणित पाहूयात. 2022 महाराष्ट्रातनं भाजपचे 3 आणि महाविकास आघाडीचे 3 राज्यसभेवर गेले होते. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली देखील नव्हती. राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडनं संजय राऊत, काँग्रेसकडनं इम्रान प्रतापगडी हे राज्यसभेवर गेले होते. हे सदस्य 2028ला सभागृहातून निवृत्त होणार आहेत. महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता तेव्हाही एकच जण राज्यसभेवर जाईल. तेव्हा काँग्रेस ही जागा सेनेला सोडणार नाही, कारण त्यांनी विधान परिषदेचा निवडणुकीत शब्द घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे संजय राऊतांचा राज्यसभेचा पत्ता कट होईल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी राजकारणात आज दिलेला शब्द उद्या पाळला जाईलच असं नाही. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.